ठीक आहे. तर पहिला चॅप्टर जो आपला इंग्लिशचा आहे तर तो कोणता आहे? नाऊन आहे. आता नाऊन वर आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात एमपीएससी मध्ये, युपीएससी, सीडीएस, एनडीए मध्ये, त्याच्यानंतर सीएपीएफ मध्ये पण विचारले जातात. बाकीचे तर पोलीस भरती त्याला पण विचारले जाते. तर आता याच्याबद्दल बघूत आपण की म्हणजे काय आहे नेमकी नाऊन काय राहतं. बाकी सगळे पार्ट ऑफ स्पीच आहेत ना, एक 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 करून रोज बघू. तर पहिलं काय, पहिला चॅप्टर 1 आहे आपला नाऊन आहे. तर नाऊनची डेफिनेशन काय आहे की म्हणजे जेवढं पण आहे ना अस्तित्वात जेवढ्या पण गोष्टी येतात त्या सगळ्या कशामध्ये येतात? नाऊन मध्ये येतात. फॉर एक्झाम्पल काय ती एखादा पर्सन झाला तो पण कशामध्ये येतो? नाऊन मध्ये येतो. त्याच्यानंतर अॅनिमल, प्लेस, थिंग्स, क्वालिटी हे सगळं काय नाऊन आहे. म्हणजे जे पण आपल्याला दिसतं ते सगळं काय नाऊन आहे. आता बाकीचं काय लई टाइमपास नाही करीत, जेवढं इम्पॉर्टंट आहेत ना तेवढंच बघू. तर ते त्याच्यामध्ये रूल नंबर 1 आहे. रूल नंबर 1 मध्ये काय सांगितलंय की जो कलेक्टिव्ह नाऊन आहे, कलेक्टिव्ह नाऊनला आपण कसं घेतो? ऍज अ युजली टेक अ सिंग्युलर वर्ड. म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन पहिलं म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन आहे तरी काय, जे कलेक्शन मध्ये असतं त्याला काय म्हणतो आपण? कलेक्टिव्ह नाऊन म्हणतो. फॉर एक्झाम्पल टीम. टीम म्हणल्यानंतर आपल्याला काय वाटतं? कोणी इंडिव्हिज्युअल डोळ्यासमोर येतो का? नाही. तर काय येतं? 10 ते 12 जे प्लेयर असतात ते सगळे ए टू झेड प्लेयर येतात. ते काय येतात आपल्याला? पूर्ण हे येतात, म्हणजे त्यांना त्या सेन्स मध्ये येतं की जिथं युनिटी शो करतात त्यालाच आपण काय म्हणतात? कलेक्टिव्ह नाउन्स. तर ते तर हे टीम सोबत आहे ना, याच्यासोबत काय येतं? कलेक्टिव्ह नाउन सोबत आपण वर्ब कसा यूज करतात? ऍज अ सिंग्युलर वर्ब यूज करतात. आता सिंग्युलर वर्ब म्हणजे कशासोबत? कलेक्टिव्ह नाउन सोबत यूज करतात. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय? ज्युरी. ज्युरी म्हणजे काय असते? जे 5, 6, 7, 8 जे बेंच असते त्यालाच काय म्हणतात? ज्युरी म्हणतात. आता हे काय ऍज अ कलेक्टिव्ह नाउन आहे. तर कलेक्टिव्ह नाउन सोबत आपण वर्ब कसं घेतो? ऍज अ सिंग्युलर वर्ब घेतो. आता एक एक्सेप्शन पण आहे पुढं, तर बघू ते. बट याच्या म्हणजे या रूल ती एवढं लक्षात ठेवा की कलेक्टिव्ह नाउन सोबत कसं वर्ब येतो? सिंग्युलर वर्ब येतो. त्याला सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट पण म्हणतात. ते हे लक्षात ठेवा. कलेक्टिव्ह नाउन काय आहे समजलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर रूल नंबर 2. रूल नंबर 2 काय आहे? आर्टिकल आर नॉट यूज बिफोर द मटेरियल नाउन्स. आता मटेरियल नाउन काय येतं? ज्याच्यापासून तुम्ही काहीतरी प्रोडक्ट बनवतो. आपण काय करतो? काही ना काही प्रोडक्ट बनवतो त्याला काय म्हणतो? ऍज अ मटेरियल नाउन म्हणतो. फॉर एक्झाम्पल आयरन. आयरन पासून आपण काय बनवतो? अल्मिरा बनवतो. बरोबर. त्याच्यानंतर कोणते ना कोणते प्रोडक्ट बनवतात. गोल्ड, सिल्वर याच्यापासून काय बनवतात? काही ना काही प्रोडक्ट बनवतात. त्यालाच काय म्हणतो आपण? मटेरियल नाउन म्हणतो. वूड. लाकडापासून काय फर्निचर बनवतात. बरोबर. तर मग हेच आहे. तर हेच ना जे मटेरियल नाउन्स आहेत, मटेरियल नाउनच्या अगोदर यांना आर्टिकलचा यूज आपण करत नाही. तर आर्टिकल्स कोणते येतात? ए, एन आणि द हे आर्टिकल येतात. तर हे म्हणजे आहेत ना, यांचे आहेत ना आपण मटेरियल नाउनच्या अगोदर यूज करीत नाही. बट यांनी काय केला? यूज केलाय. मग हे काय झालं? आपलं रॉंग झालं. तर ते वूड इज यूज इन अ मेकिंग फर्निचर हे काय झालं? राईट झालं. त्याच्यानंतर रूल नंबर 3. रूल नंबर 3 काय सांगतो? मटेरियल्स नाउन्स आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आर नॉट यूज इन अ प्लुरल फॉर्म. आता जे मटेरियल नाउन आणि जे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत ना, त्यांना आपण काय नाही करीत की प्लुरल फॉर्म मध्ये लिहित नाही. तर मटेरियल नाउन्स काय येतं? मटेरियल नाउन म्हणजे काय येतं ते समजलं तुम्हाला. वूड, आयरन जेवढे पण ज्याच्यापासून प्रोडक्ट बनवतो त्याला काय म्हणतात आपण? मटेरियल नाउन म्हणतात. त्याच्यानंतर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? जे आपल्या भावना असतात, म्हणजे सॅड, हॅप्पी, म्हणजे जेवढे पण असतात तुमचं जे ही आहे, जेवढ्या पण भावना आहेत ज्यांना तुम्ही टच करू शकत नाही बट फील करतो त्यालाच काय म्हणतात? ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतात. आणि यांना आपण प्लुरल फॉर्म मध्ये यूज करीत नाही. कोणते? मटेरियल नाउन्स आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन्स. फॉर एक्झाम्पल काय? वूड आहे. वूडला वुड्स बोलू शकतो का? बोलू शकतो. बट याचा मिनिंग चेंज होतो. वूड म्हणजे ऍज अ लाकूड आणि वुड्स म्हणजे काय? जंगल. म्हणजे यांचं काय होतं? डायरेक्ट मिनिंगच चेंज होतो. बट याचा सेन्स मध्ये येत नाही, याचा प्लुरल फॉर्म होत नाही. तुम्ही आयरनला आयरन्स बोलू शकत नाही, हे रॉंग आहे. त्याच्यानंतर गोल्डला गोल्ड्स म्हणत नाही, याचा प्लुरल फॉर्म होत नाही. सिल्वरला सिल्वर म्हणत नाही. म्हणजे मटेरियल नाउनचा प्लुरल फॉर्म होत नाही. अजून ऍब्स्ट्रॅक्ट जे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन येतात जे तुमच्या भावना येतात त्यांचा पण प्लुरल फॉर्म होत नाही. फॉर एक्झाम्पल सॅड. दुःखी आहे पण लयच दुःखी झालं तर मग असं नाही की सॅडेस असं होणार नाही. हॅप्पी तर हॅपीज असं होणार नाही. म्हणजे यांचं काय? ऍज अ नाऊन आहे ना, त्यांचं प्लुरल फॉर्म होत नाही. ऍज अ नाऊन त्यांचा प्लुरल फॉर्म होत नाही. त्याच्यानंतर रूल नंबर काय? 4 आहे. रूल नंबर 4 काय? जे यंग चिल्ड्रन आणि अॅनिमल आहे ना, यांना आपण काय करतो? ऍज अ न्यूट्रल जेंडर ट्रीट करतो. फॉर एक्झाम्पल काय? द बेबी स्टार्टेड क्राईंग व्हेन इट वॉज हंग्री. म्हणजे बेबी म्हणजे काय? जे यंग चिल्ड्रन आहे म्हणजे त्यांचं काय असं लगेच आपण सांगू शकत नाहीत की बाळ म्हणल्यानंतर थोडी समजतं की मुलगा आहे का मुलगी आहे. तर ते
तर त्याच्यामुळे त्यांना कसं ट्रीट करतो, त्याचा न्यूट्रल जेंडर ट्रीट करतो. त्याच्यानंतर ऍनिमलला पण काय करतो आपण, ऍज अ न्यूट्रल जेंडर ट्रीट करतो. आणि न्यूट्रल जेंडर साठी प्रोनाउन काय येतं, इट येतं. ते एक लक्षात ठेवा, यंग चिल्ड्रन आणि जे ऍनिमल आहे त्यांना कसं ट्रीट करतो, त्याचा न्यूट्रल जेंडर ट्रीट करतो. त्याच्यानंतर काय आपला रूल नंबर 5. रूल नंबर 5 काय सांगतो, सम नाउन्स आर ऑलवेज प्लुरल, वी कॅनॉट मेक दिस नाउन्स युजिंग अ रिमूव्हिंग एस. म्हणजे काही नाउन्स कसे येतात, जे जन्मताच कसे येतात, प्लुरल येतात. त्यांचं तुम्ही एस काढून त्यांना सिंग्युलर बनवू शकत नाही. फॉर एक्झाम्पल सीझर्स. आता सीझर्स म्हणल्यानंतर ना असे पूर्ण पेअर मध्ये येतात ना. त्याच्यानंतर ट्राउझर्स, पॅन्ट्स हे सगळे पेअर मध्ये येतात. शॉर्ट्स, स्पेक्टॅकल्स हे पेअर मध्ये येतात. यांना आपण आहे ना हे नाही करू शकत, यांना सिंग्युलर असं येस काढून आहे ना सिंग्युलर बनवू शकत नाही. तर गॉगल्स, कमेंट्स, आय क्लासेस, कॉंग्रॅच्युलेशन्स, फायरवर्क्स, थँक्स, पर्टिक्युलर, प्रोसीड्स, रिगार्ड्स, सेव्हिंग, सराउंडिंग्स, वेजेस, अर्निंग्स, बिलॉंगिंग्स, रिमेन्स, व्हॅल्युएबल्स. आता हे ज्या गोष्टी आहेत ना यांना तुम्ही येत ना येस काढून येत ना सिंग्युलर बनवू शकत नाही. तर द सीझर नाही बोलू शकत, कमेंट बोलू शकत नाही, तर आय ग्लास नाही बोलू शकत, ट्राउझर बोलू शकत नाही, तर पॅन्ट बोलू शकत नाही. तर हे म्हणजे आपण बोलताना जे स्पोकन मध्ये बोलतो ते रॉंग असतं, बट असं ऍज जे ग्रामॅटिकली आहे ना ते इनकरेक्ट आहे. तर मग यांना जर सिंग्युलर बनायचं असेल तर काही वर्ड्स येतात, जसं की अपेअर काय करतो यांना, मग सीझरला सिंग्युलर बनवण्यासाठी म्हणजे हे जे वर्ड्स आहेत सीझर, ट्राउझर्स, आय ग्लासेस, अर्निंग्स, बिलॉंगिंग्स, रिगार्ड यांच्यासाठी असे काही वर्ड बनवलेले आहेत. पेअर ऑफ अ सीझर्स म्हणजे पेअर ऑफ अ सीझर्स आल्यानंतर यांना कसं करणार आपण, ऍज अ सिंग्युलर ट्रीट करणार. अपेअर काय एक सिंग्युलर सब्जेक्ट आहे, तर मग सिंग्युलर सब्जेक्ट आहे तर याच्यासोबत वर्ड पण कसा येणार, सिंग्युलरच येणार. त्याच्यानंतर सीझर्स कसा आहे, प्लुरल आहे. आपण पाहिलं होतं फक्त प्लुरल आहे, तर मग सब्जेक्ट प्लुरल आहे तर वर्ड पण कसा येणार, प्लुरल येणार. म्हणजे द सीझर्स आर येणार. बट तुम्हाला आपल्याला जेव्हा स्पॉटिंग एरर्स मध्ये किंवा म्हणजे एरर डिटेक्शन मध्ये जेव्हा विचारतात तेव्हा काय करते, नि द इज देते. द सीझर्स इज रिक्वायर्ड इयर किंवा अ पेअर ऑफ सीझर्स आर रिक्वायर्ड इयर. म्हणजे त्याच्यामध्ये येत ना आपल्याला कन्फ्युजन करतात. तर तिथंच मग ते स्पॉटिंग एरर्स मध्ये या टाइप मध्ये विचारतात. त्याच्यानंतर काय रूल नंबर 6. रूल नंबर 6 काय सांगतो, सम नाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर. काही नाउन्स कसे येतात, सिंग्युलर येतात. त्यांचं आहे ना आपण प्लुरल बनवू शकत नाही. तर मागचे कसे होते, जे आहेत ना दिसायला कसे होते, मागचे कसे होते, प्लुरल होते. त्यांचं एस, ईएस, आयएस काढून आहे ना आपण त्यांना सिंग्युलर बनवू शकत नव्हतो. तर याच्यामध्ये असे काही जण येतात जे सिंग्युलर येतात. म्हणजे त्यांचं आहेत ना तुम्ही एस, आयएस, ईएस हे जोडून त्यांना प्लुरल बनवू शकत नाही. फॉर एक्झाम्पल कोणते येतात, सिनरी आहे, पोएट्री आहे, फर्निचर आहे, ऍडवाइस आहे, हेअर आहे, बिझनेस आहे, स्टेशनरी आहे, क्रॉकरी आहे, लगेज आहे, बॅगेज आहे, नॉलेज आहे, वेस्टेज आहे, ज्वेलरी आहे, इक्विपमेंट आहे, पेपर आहे, एव्हिडन्स आहे, फ्युएल आहे, लँग्वेज आहे, कॉस्ट आहे. ते यांचं आहेत ना आपण प्लुरल बनवू शकत नाही. सिनरीचं सिनरीज नाही बोलू शकत. आता हे म्हणजे मोस्ट ऑफ द एक्झाम मध्ये विचारलेले क्वेश्चन येतं, जे एसएससी, सीजीएल, एमपीएससी, युपीएससी याच्यामध्ये जे विचारलेले आहेत ना, युपीएससी मध्ये सीडीएस, एनडीए मध्ये जे इंग्लिश मेन ना त्याच्यामध्ये विचारलेले हे येतं, सिनरी, पोएट्री, फर्निचर, त्याच्यानंतर ऍडवाइस, लगेज हे आहेत ना इक्वेशन आहेत ना विचारलेले आहेत मागच्या एक्झाम्स मध्ये, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये. The some nouns are always singular. We cannot make these nouns plural by adding s, es or is. ज्याला कायम कसे राहणार आहे ते सिंग्युलर राहणार आहे. हर हेअर इज अ ब्लॅक. आता हेअर म्हणजे कशाच्या सेन्स मध्ये येऊ राहिले, जे केस आहेत त्याच्या सेन्स मध्ये येऊ राहिले. आता काही मध्ये तुम्ही हेअर्स पण पाहिलं असाल तर हेअर्स त्याचा मिनिंगच चेंज होतो. हेअर्सचा मिनिंगच चेंज होतो. हेअरचा मिनिंग म्हणजे काय, जे आपलं हे चाललेलं राहते ना वंशावली त्याला हेअर्स म्हणतात. त्याच्यानंतर काय द सिनरी. आता हे लय फेमस रूल आहे, एनडीएचा पीवायक्यू पण आहे, एनडीए पीवायक्यू पण आहे. ते द सिनरीच आहे ना, सिनरीज देते. द सिनरीज ऑफ काश्मीर इज व्हेरी चार्मिंग. म्हणजे जे क्वेश्चन विचारला होता ना तो हा विचारला होता, द सिनरीज ऑफ काश्मीर इज व्हेरी चार्मिंग. तर हे रॉंग आहे. ते राईट काय आहे, द सिनरी ऑफ काश्मीर इज व्हेरी चार्मिंग. कारण की सिनरीज राहतं, सिनरीज होत नाही. आय हॅव कलेक्ट ऑल द इन्फॉर्मेशन फ्रॉम द क्लास टीचर. आता इन्फॉर्मेशन कसं आहे, सिंग्युलर आहे, याचं प्लुरल होत नाही. बट याला जर प्लुरल करायचं म्हणलं, इन्फॉर्मेशनला मला जर प्लुरल करायचं म्हणलं तर कसं करणार, पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन. आपण पाहिलं होतं ना काही कसे येतात की काही जे वर्ड्स येतात ते काय करतात, सिंग्युलर किंवा प्लुरल बनवतात अशा वर्ड्सला. काय त्याच्यानंतर जर मला इन्फॉर्मेशनला जर सिंग्युलर म्हणजे प्लुरल जर बनवायचं असेल सिंग्युलर मधून तर काय करणार मी, पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर आपण इथं जे वर्ब काय यूज करणार, प्लुरल वर्ब यूज करणार, प्लुरल वर्ब येणार इथं. आणि फक्त इन्फॉर्मेशन असतं तर सिंग्युलर वर्ब. त्याच्यानंतर काय रूल नंबर 7.
आता रूल नंबर 7 काय सांगतो, सम नाउन्स आर प्लुरल इन अ फॉर्म बट सिंग्युलर इन यूज. काही नाउन्स कसे येतात जे दिसताना कसे दिसतात, प्लुरल दिसतात, पण यूज कसं करतात, ऍज अ सिंग्युलर यूज करतात. ते कोणचे येतात, न्यूज आहे, फिजिक्स आहे, पॉलिटिक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, मेकॅनिक्स आहे, मॅथमॅटिक्स आहे. म्हणजे काय, जे सब्जेक्ट येतं, सब्जेक्ट काय येतं, जे त्यांच्या समोर यस लावलेलं आहे, पण आपल्याला दिसताना कसे दिसते, ते प्लुरल दिसतात, पण त्याला यूज कसं करतात, ऍज अ सिंग्युलर यूज करतात. फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स म्हणल्यानंतर आपल्याला काय देते माहितीये का, एक्झाम मध्ये, इकॉनॉमिक्स आर माय फेवरेट सब्जेक्ट. तर आपल्याला वाटतं ना इकॉनॉमिक्स म्हणल्यानंतर असं प्लुरल, तर ते तसं नाहीये. यस जोडला म्हणून काय प्रत्येक जण प्लुरल बनत नाही. तर ते फिजिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट. काय, फिजिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट दिलेलं आहे, म्हणजे याच्या पुढे पण यस आहे, तर आपल्याला वाटतं प्लुरल आहे. नाही, पण याच्यानंतर सब्जेक्ट नंतर काय येतं, ऑलवेज सिंग्युलर येतात. ते त्याच्यानंतर काय, रूल नंबर 8 काय सांगतो, सम नाउन्स आर सिंग्युलर इन फॉर्म बट प्लुरल इन यूज. मागचा काय होता की दिसताना कसा दिसत होता, प्लुरल, बट यूज कसं करीत होता, सिंग्युलर. बट आता याच्यामध्ये कसं येतं, दिसताना दिसतं सिंग्युलर, पण यूज कसं करतो, प्लुरल. तर ते आता याच्यामध्ये कोणचेच आहे, इन्फंट्री आहे, चिल्ड्रन आहे, कॅटल आहे, पोलीस आहे, पीपल आहे, पोल्ट्री आहे, कॅव्हलरी आहे. आता हे दिसताना आपल्याला कसे दिसू राहिलेत, ऍज अ सिंग्युलर दिसू राहिलेत, पण त्याला यूज कसं करतो, त्याचा प्लुरल यूज करतात. कॅटल नंतर काय, कॅटल प्लुरल आहे, तर इथं काय आला, आपला प्लुरल वर्ब आला. मोस्ट ऑफ द याचे ना, सब्जेक्ट वर्ब मध्येच आहेत ना, ही दिलेली असते, गलती दिलेली असते, ते एक लक्षात ठेवा. जसं की पोलीस पण काय प्लुरल आहे. आता रूल नंबर 9 काय सांगतो, की काही वर्ड्स येतात जसे की मिलियन, बिलियन, 1000, 100, पेअर, मिलियन, डझन. म्हणजे हे जे वर्ड्स येतात यांच्या नंतरून यांचं आहेत ना, आपण ऍज अ फक्त सिंग्युलर हेच जर यूज केले, फॉर एक्झाम्पल काय, मी जर फक्त डझनला यूज केलं, तर मी असं बोलू शकतो, डझन्स ऑफ बनाना. म्हणजे जे डझन आहे ना, याला प्लुरल बनवलं मी. याच्या पुढे एस, ई एस, आय एस तुम्ही काय लावायचं ते लावू शकतात, म्हणजे डझन्स म्हणू शकतात. बट यांच्या अगोदर जे येतं, डझन, पेअर, मिलियन, बिलियन, 1000, याच्या अगोदर जर मी एखादा नंबर यूज केला, म्हणजे 12 डझन, तर मग याच्यानंतर जर 12 डझन्स बोलू शकत नाही मी, तर ते काय राहणार, 12 डझनच राहणार आहे. जर 7 पेअर्स, हे रॉंग होईल, डझन्स रॉंग होईल, मिलियन्स रॉंग होईल, 6 मिलियन, म्हणजे याच्या अगोदर जर नंबर लावलेला असेल. बट जर सिंगल यूज करायचं म्हणलं ना, पेअर्स ऑफ अ शूज करू शकतो, डझन्स ऑफ बनानास करू शकतो, त्याच्यानंतर मिलियन्स ऑफ अ व्ह्यूज करू शकतो, तर ते बिलियन्स ऑफ अ डॉलर्स. म्हणजे ना, यांच्या अगोदर जर नंबर यूज केला, तर ते काय राहणार, ऍज अ फक्त सिंग्युलर राहणार, म्हणजे 7 पेअर, 6 मिलियन, 12 डझन, मग त्यांचं प्लुरल होणार. त्याच्यानंतर रूल नंबर 10 काय सांगतो आपल्याला, की आहेत ना, प्रेपोजिशन, म्हणजे हा एक सिंटॅक्स मध्ये आहेत ना, लगेच क्वेश्चन विचारलेला गेलेला आहे, एनडीए सीडीएस मध्ये आहेत ना, दर 2 वर्षाला याच्यावर क्वेश्चन असतो. आय थिंक एमपीएससी ला पण याच्यावर क्वेश्चन आलेला आहे, नाउन प्लस प्रेपोजिशन प्लस नाउन. म्हणजे काय की शिप सब्स्ट्रॅक्शन, आता याच्यात ना, हे काय प्रेपोजिशन आहे, याच्या अगोदर जर सेमच नाउन येतं दोन्ही पण, ते इकडल्या साईडचा नाउन आणि इकडच्या साईडचा नाउन, दोन्ही साईडचा नाउन कसा येणार आहे, ऍज अ सिंग्युलर यूज केला जाईल. फॉर एक्झाम्पल आता याच्यात विचारलं होतं इंडियाला की पेजेस आफ्टर पेजेस, तर हे काय रॉंग आहे, राईट काय असं पेज आफ्टर पेज. त्याच्यानंतर रूल नंबर 11 काय सांगतो, वी यूज कलेक्टिव्ह नाउन्स आयदर सिंग्युलर डिपेंडिंग ऑन देअर युजेस. तेच रूल नंबर 1 जो आहे ना, रूल नंबर 1 चा एक्सेप्शन बोललो होतं ना, की याच्यामध्ये ही होतं, तर तो आहे. आता रूल नंबर 1 मध्ये काय सांगितलं होतं आपल्याला, की कलेक्टिव्ह नाउन सोबत आपण काय यूज करतो, युजली सिंग्युलर वर्ब यूज करतो, बरोबर. पण त्याच्यामध्ये काय सांगितलंय, जर यांचं आहेत ना डिवाइड झाली, म्हणजे जिथं युनिटी आहे, युनिटी शो हो राहिली कलेक्टिव्ह नाउनची, आणि काय होतं, कलेक्टिव्ह नाउन जेव्हा डिव्हाइडचं सेन्स देऊ राहिलाय, असे दोन ही येतात, दोन सिच्युएशन येतात. युनिटी जेव्हा शो होती तेव्हा वर्ब कसं करतात आपण, सिंग्युलर यूज करतो. पण जेव्हा डिवाइड होतं तेव्हा प्लुरल वर्ब यूज करतात. आता फॉर एक्झाम्पल, की एक ज्युरी आहे, ज्युरी म्हणजे बेंच ऑफ जजेस, तर त्याला काय म्हणतात आपण, ज्युरी म्हणतात. तर याच्या ज्युरीमध्ये 5 जजेस येतात. आता 5 जजेस पैकी 5 जणांनी एक डिसिजन दिला की एखादा क्रिमिनल आहे त्याला फाशी देऊन टाका. तर त्याच्यानंतर 5 जण म्हणले की हा ठीक आहे, फाशी देऊन टाका, काय दिक्कत नाहीये. कोणी ऑपोजिशन मध्ये बोललोच नाही.
तर मग हे पाचीच्या जजनी काय केलेलं आहे, एक म्हणजे युनिटी शो केलेली आहे. तर मग इथं जो व्हर्ब येईन, व्हर्ब कसा आहे, सिंग्युलर आहे. कसा आहे, सिंग्युलर आहे. बट विषय काय झाला की 5 पैकी आहेत ना डिवाइड झाले 3 आणि 2 मध्ये. 3 जण म्हणले की फाशी देऊन टाका, 2 जण काय म्हणले नाही नाही सोडून द्या, जाऊ द्या, एवढ्या वेळेस माफ करा. तर मग याच्यामध्ये काय झालं की विषय काय झालाय की येत नाही इथं डिवाइड झालेत. आता हे डिवाइड झालेत म्हणल्यानंतर इथं व्हर्ब कसा यूज करणार आपण, प्लुरल व्हर्ब यूज करणार. तर आता याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिलेलं आहे, आवर टीम इज द बेस्ट. आता याच्यामध्ये ना टीम आवर टीम इज द बेस्ट म्हणल्यानंतर आपल्याला सगळे प्लेयर भारी खेळतात असं म्हणतो ना आपण, इंडियन क्रिकेट टीम भारी आहे. इंडियन क्रिकेट टीम भारी आहे म्हणजे बॉलर्स पण चांगले आहेत, बॅट्समॅन पण चांगले आहेत, म्हणजे हेच ना फिल्डिंग ते सगळं ए टू झेड चांगलं आहे. तर ते त्याच्यामुळे ना आवर टीम सोबत काय येणार इथं सिंग्युलर युनिटी शो करून राहिले म्हणून वर्क कसा येणार, सिंग्युलर वर्ब येणार. बट जर आपली टीम काय झाली, डिवाइड झाली, आवर टीम आर ट्राईंग देअर न्यू युनिफॉर्म. आता युनिफॉर्म घालून राहिली आहे, जेव्हा त्यांचे युनिफॉर्म येतात प्रत्येक जण वेगवेगळे घालून राहिले, म्हणजे इथं काय झाली, टीम डिवाइड झाली. आता डिवाइड झाल्यानंतर मग इथं वर्ब पण कसं आहे, प्लुरल वर्ब आहे. एक इम्पॉर्टंट रूल आहे, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर काय रूल नंबर 12 आहे. रूल नंबर 12 काय सांगतो, मेनी प्लस प्लुरल नाउन प्लस प्लुरल वर्ब. आता मेनीचा मराठीमध्ये सेन्स काय होतो, अनेक, बरोबर. अनेक म्हणल्यानंतर प्लुरल नाउन, बरोबर. त्याच्यानंतर नाउन कसं येतं, प्लुरल नाउन येतं, प्लुरल वर्ब येतं. आता त्याच्यामध्ये काही दिक्कतची गोष्टच नाहीये. बट मेनी नंतर जर आर्टिकल ए यूज केलं ना, त्याच्यानंतर जे नाउन येईल ना ते सिंग्युलर नाउन येतं. आणि कायम एक लक्षात ठेवा, आर्टिकल कायम नाउन साठी येतं आणि ए आहे ना वन ला डिनोट करतो. कोणाला डिनोट करतो, वन ला डिनोट करतो. वन म्हणजे काय, सिंग्युलर. तर ते मेनी प्लस ए प्लस नाउन कसा आहे, तो सिंग्युलर नाउन येतो. आणि नाउन सिंग्युलर आहे म्हणल्यानंतर वर्ब पण कसा येणार, सिंग्युलर वर्ब येणार. आता फॉर एक्झाम्पल मेनी वुमेन. आता मेनी म्हणल्यानंतर काय आहे, अनेक आहे, म्हणजे प्लुरल आहे. तर याच्यानंतर जे नाउन पण कसं आलंय, प्लुरल आलाय, बरोबर. नाउन प्लुरल आहे तर वर्ब पण कसा यायला पाहिजे, प्लुरल यायला पाहिजे. हॅव कम. त्याच्यामध्ये आपल्याला आहेत ना स्पॉटिंग एरर्स मध्ये काय देते माहिती का, मेनी वुमेन इथं ए सिंग्युलर करून देते, किंवा इथं जर नाही दिलं तर इथं हॅज देते. तर मग याच्यामध्ये हे करतात, हे सिंटॅक्स आहे ना, हे लक्षात ठेवा, लय रिपीटेड सिंटॅक्स आहे. त्याच्यानंतर मेनी नंतर काय आर्टिकल आलाय. आपण पाहिलं होतं की मेनी नंतर जर आर्टिकल ए आला तर त्याच्यानंतर जो नाउन येतो तो कसा असतो, सिंग्युलर असतो. तर वुमेन काय आहे, सिंग्युलर आहे. आता जर नाउन सिंग्युलर आहे तर सब्जेक्ट पण आपलं वर्ब पण कसा असणार आहे, सिंग्युलर असणार आहे. म्हणून इथं वर्ब पण कसा आला, सिंग्युलर आला. ते झालं रूल नंबर 12. त्याच्यानंतर काय रूल नंबर 13 आहे. रूल नंबर 13 काय सांगतो, आता आहेत ना जे नॉन लिव्हिंग थिंग्स येतात, नॉन लिव्हिंग थिंग सोबत आहेत ना कधीच आपण अपोस्ट्रॉफीचा यूज केला जात नाही. फॉर एक्झाम्पल काय कार्स डोअर. आता काय आहे की हे जे अपोस्ट्रॉफी म्हणजे हा वाला जो साईन आहे याला काय म्हणतात, अपोस्ट्रॉफी साईन, बरोबर. आता जो अपोस्ट्रॉफी साईन आहे हा कशासाठी शो करतो, स्वतःचा हक्क दाखवण्यासाठी, पोझिशन दाखवण्यासाठी. म्हणजे हे माझं आहे, ते माझं आहे, तर ते म्हणजे ना स्वतःचं पोझिशन दाखवण्यासाठी काय करतो आपण, अपोस्ट्रॉफीचा यूज करतो, बरोबर. तर आता आहेत ना कार्स डोअर. आता जे नॉन लिव्हिंग थिंग्स येतात ते काही स्वतःचा हक्क दाखवू शकतो का, जर आपण डोअर लई फास्टली लावलं तर कार बोलन काय, नीट लाव, लायकीत लाव, म्हणजे लई जोरात लावलंय तर नाही बोलू शकत, बरोबर. म्हणून इथं आहेत ना याच्यासोबत अपोस्ट्रॉफी नॉन लिव्हिंग थिंग सोबत आपण यूज होत नाही. तर मग इथं राईट काय असणार, द डोअर ऑफ अ कार. आता तुम्हाला एक फेमस एक्झाम्पल आहे, मोस्ट ऑफ द एक्झाम्स मध्ये विचारलेलं आहे, टेबल्स लेग. तर हे रॉंग आहे. तर याच्यामध्ये अपोस्ट्रॉफी यूज नाही होत. तर मग राईट काय असतं, लेग ऑफ अ टेबल, या लेग्स ऑफ अ टेबल. ते बट आता याच्यामध्ये एक्सेप्शन आहे, आणि जिथं एक्सेप्शन आहे ना तिथं कमिशन आहे ना क्वेश्चन विचारते. बट इफ फिजिकल पोझिशन इज नॉट देअर इन अ नॉन लिव्हिंग थिंग्स देन वी कॅन यूज अपोस्ट्रॉफी. फिजिकल पोझिशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल कार्स डोअर. कार डोअर म्हणजे काय, जे कारला आहे ना डोअर काय अटॅच झालेलं आहे, फिजिकल पोझिशन, बरोबर. त्याच्यानंतर टेबल्स लेग, टेबललाच काय तर लेग अटॅच येतात, तर ते. तर मग याच्यामुळे ना इथं फिजिकल पोझिशन आहे. बट एक्सेप्शन काय की जेव्हा नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये फिजिकल पोझिशन नसेल ना, ते कनेक्टेड नसते ना, तेव्हा आपण अपोस्ट्रॉफी यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल इंडियाची इकॉनॉमी म्हणजे आपल्याला असं दिसतंय का इंडियाच्या कुठतरी चिपाकलेली इकॉनॉमी, नाही. तर ते कंट्रीज ग्रोथ असं दिसू राहिली का, जसं की कार्स डोअर दिसू राहिलं, टेबल्स लाईक दिसू राहिलाय. तर ते तसं कंट्रीज ग्रोथ असे डायरेक्ट अटॅच दिसू राहिलेली आहे का, फिजिकल पोझिशन आहे का, अर्थचं ऍटमॉस्फिअर असं आहे का, अर्थला ते ऍटमॉस्फिअर पूर्णपणे असं पॅक्टच झालेलं आहे. तर ते त्याच्यानंतर रूल नंबर 14. रूल नंबर 14 काय आहे,
रूल नंबर 14 काय सांगतो, 5 स्टार्स. म्हणजे काय विषय काय माहिती का, जर नंबर आला, नंबर नंतरून जो नाऊन येईल तो काय फक्त एक सिंग्युलर नाऊन आला ना, म्हणजे फक्त एकच नाऊन आला 5 स्टार, तुम्ही त्याला आहे ना प्लुरल बनवू शकतात. आता 5 स्टार्स म्हणल्यानंतर तुम्ही त्याला प्लुरल बनवू शकतात. पण त्याच्यानंतर अजून एक नाऊन जर आला ना, फॉर एक्झाम्पल 5 स्टार हॉटेल, तर मग याच्यानंतर याला यस जे शेजारचा त्याच्या बाजूचा जो नाऊन आहे ना त्याला प्लुरल बनवणार नाहीत आपण. एक तर याला बनवा किंवा तसं सिंगल जरी ठेवलं ना तरी पण चालेल. तर ते 5 स्टार्स हॉटेल हे रॉंग राहील. तर राईट काय राहील, 5 स्टार हॉटेल पण राईट आहे, या 5 स्टार हॉटेल्स पण राईट आहे. बट इमिजिएटली जे नंबरच्या शेजारचा जो नाऊन राहील ना तो प्लुरल मध्ये नाही येणार. हे लक्षात ठेवा, कारण की मिनिंग सेन्स काय देऊ राहिलाय 5 स्टार्स हॉटेल, सेन्स काय देऊ राहिले, काहीच नाही. पण 5 स्टार हॉटेल म्हणजे काय, एक हॉटेल आहे जे काय 5 स्टार वाले. तर ते या 5 स्टार हॉटेल, असे 5 स्टार हॉटेल्स काय येतं, लई येतं जास्त 5 स्टार हॉटेल्स. तर ते देऊ राहिले 2 रुपीज. फक्त सिंग्युलर आहेत ना, न्यूमरल सोबत एक नाऊन आलं तर त्याला तुम्ही प्लुरल मध्ये आपण लिहू शकतो. पण 2 रुपीज नोट हे काय झालं, रॉंग झालं. मग राईट काय, 2 रुपी नोट पण राईट आहे, 2 रुपी नोट्स पण राईट आहे. फक्त इमिजिएटली याच्या बाजूचा आहे ना जो नंबर न्यूमरलच्या नंतरचा जो नाऊन आहे ना तो प्लुरल मध्ये होणार नाही जर त्याच्यानंतर एखादा नाऊन जर युज केला तर. त्याच्यानंतर रूल नंबर 15. रूल नंबर 15 आहे ना, लास्ट रूल आहे आणि एक इम्पॉर्टंट रूल आहे. रूल नंबर 15 काय सांगतो, वेन ऑब्जेक्ट विथआउट अ लाईफ आर पर्सोनिफाईड देन आर कन्सिडर आयदर मस्क्युलर और फेमिनाईन जेंडर. आता म्हणजे काय, तर जे नॉन लिव्हिंग थिंग्स आता काही, तर त्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत ना आपण म्हणजे आहेत ना त्यांना काय करतो, ऍज अ फॅमिली मेंबर ट्रीट करतात. फॉर एक्झाम्पल कार असेल किंवा बाईक असेल तर त्यांना काय करतो आपण ऍज अ फॅमिली मेंबर ट्रीट करतो ना नॉन लिव्हिंग थिंग्सला आपण. तर मग त्यांचं जेंडर कसं हे केलतात ना त्यांना ही बोलतात पर्सोनिफाय म्हणतात त्यांना. तर मग त्यांचं ते कोणत्याला कोणतं जेंडर युज करायचं ना, तर ते आता मस्क्युलिन जेंडर. मस्क्युलिन जेंडर म्हणजे काय, यूज फॉर स्ट्रेंथ व्हायलन्स. मस्क्युलिन जेंडर कोणासाठी युज करतात, जे ही येतात मेल येतात त्यांच्यासाठी युज करतात. मग आता ऍज अ मेल कोणाला ट्रीट करायचं आणि ऍज अ फिमेल कोणाला ट्रीट करायचं, तर ते पर्सोनिफिकेशन मध्ये. तर मस्क्युलिन जेंडर कधी युज करणार, ज्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेंथ दिसन, ज्याच्यामध्ये आपल्याला व्हायलन्स दिसन, ज्याच्यामध्ये आपल्याला अँगल दिसन, त्याच्यामध्ये तेव्हा आपण काय करतो ऍज अ मस्क्युलिन जेंडर युज करतो. फॉर एक्झाम्पल काय, सन. सन म्हणल्यानंतर काय दिसतं आपल्याला, स्ट्रेंथ दिसू राहिलाय, व्हायलन्स दिसू राहिलाय. त्याच्यानंतर डेथ. डेथ म्हणल्यानंतर आपल्याला आनंद थोडी होतो, म्हणजे एक काहीतरी व्हायलन्स आहे किंवा हे निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर समर, विंटर, तर हे त्याच्या यांना काय करतो आपण ऍज अ मस्क्युलिन जेंडर ट्रीट करतो. फॉर एक्झाम्पल द सन. द सन म्हणल्यानंतर काय, हा एक व्हायलन्स आहे, स्ट्रेंथ आहे, म्हणून हे काय आलंय, हिज आलंय. हिज म्हणजे काय, कशासाठी युज करतात आपण हिज, याच्यासाठी युज करतात, मस्क्युलिन जेंडर साठी युज करतात. म्हणून इथं प्रोनाउन काय युज केला आपण, मस्क्युलिन जेंडरचा युज केलेला आहे. ते लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल टँक. आर्मीचा जो टँक आहे तो, आता हा टँक आहे. टँक म्हणल्यानंतर आपल्याला जर पर्सोनिफाय करायचं म्हणल्यानंतर आपण याला काय करणार, फेमिनाईन थोडी बोलणार आहे, अरे किती क्यूट टँक आहे असं बोलत नाहीत ना. टँक पाहिला आपल्याला काय वाटतं, एकदम खतरनाक वाटतो ना, व्हायलन्स वाटतो, स्ट्रेंथ वाटतो, म्हणून याला काय करतो, ऍज अ मस्क्युलिन जेंडर ट्रीट करतो. त्याच्यानंतर काय, फेमिनाईन जेंडर. फेमिनाईन जेंडर केवढं युज करतात, ऍज अ ब्युटी जिथं दिसल तिथं, जेंटलनेस जिथं दिसल, ग्रेसफुलनेस, शांत, पीस, तर तिथं काय करतो त्याचं फेमिनाईन जेंडर ट्रीट करतात. फॉर एक्झाम्पल अर्थला आपण बोलतो ना मदर अर्थ. त्याच्यानंतर मून. मूनला आता आपण असं बोलताना चंदा मामा बोलतो, बट मून ऍज अ काय, ऍज अ फेमिनाईन जेंडर आहे, कारण की चंद्राकडे बघितल्यानंतर आपल्याला कसं काय शांत, पीसफुलनेस वाटतं, ब्युटी वाटते, बरोबर. तसं सनकडे पाहिल्यानंतर वाटतं का, नाही. म्हणून यांना मस्क्युलिन जेंडर सनला ट्रीट करतात, फेमिनाईन जेंडर मूनला ट्रीट करतात. स्प्रिंग, नेचर. आता नेचर म्हणल्यानंतर आपल्याला काय एकदम भारी वाटतं ना, का असं थोडी युद्धभूमी थोडी डायरेक्ट आपल्याला दिसते, कारण किती व्हायलन्स झालेला आहे, डायरेक्ट एवढे लोक मारले गेले, असं दिसत नाही ना. नेचर म्हणल्यानंतर एकदम पीसफुल एरिया दिसतो, एकदम भारी हिरवगार. तर ते म्हणून यांना काय करतात आपण ऍज अ फेमिनाईन जेंडर ट्रीट करतो. नेचर ऑफर्स हर. हर कशासाठी, फेमिनाईन जेंडर साठी ट्रीट करतो. आणि नेचर पण काय आहे, ऍज अ फेमिनाईन जेंडर आपण ट्रीट करतो, म्हणून इथे काय आलं, हर आलं. ते हे 15 रूल झालेले. ते हे रूल्स कोणते होते, जे आहेत ना एमपीएससी, युपीएससी एनडीए, युपीएससी सीडीएस क्या युपीएससी सीएपीएफ मध्ये आहेत ना, मोस्ट ऑफ द टाइम रिपीटेड रूल्स येतात. म्हणजे तुम्हाला जर नाऊन मधून पुढच्या वेळेस जर आपला रूल्स विचारलाच आयोगाने, तर 100% नाही, या रूल नंबर 15 जे 15 रूल झाले आहेत ना याच्यापैकी एक विचारला जाईल. बट हे 15 रूल करायच्या अगोदर तुम्हाला बेसिक क्लिअर पाहिजे, ते तर आहे. ठीक आहे, थँक्यू.